नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. तुम्ही जर एक पीक विमाधारक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे स्किप करू नका. तर मित्रांनो, निवडणूक आधी पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. काय असणार आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात. परभणी जिल्ह्यात 24 तासात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे 25% अग्रिम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला कडक निर्देश दिले आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करावा, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके असून 9 तालुक्यापैकी 8 तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद ही करण्यात आलेली होती आणि त्या 8 तालुक्यातील शेतकरी हे 25% अग्रिम पीक विम्यासाठी पात्रसुद्धा ठरलेले आहे. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार का, असे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की ते 9 तालुके कोणते असणार आहे. तर त्यातील पहिला पात्र तालुका गंगाखेड, जिंतूर, परभणी, पाथरी, पालम, पूर्णा, मानवत आणि सेलू या 9 तालुक्यातील शेतकरी 25% अग्रिम पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही लवकरच येऊ शकते अशी माहिती सध्या समोर येत आहे. तर पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली नसेल तरीच त्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम हा सरसकट देण्यात येणार आहे. कारण की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की जे शेतकरी किंवा जो जिल्हा 25% अग्रिम पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे तेथील शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी असे माहिती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे आता परभणी जिल्ह्यात सुद्धा पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विमा हा जमा केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार नोंदवली होती आणि त्यांच्या पंचनामा सुद्धा झाला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमची रक्कम व वैयक्तिक पीक विम्याची रक्कम अशी दोन्ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे. तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती. आणखीन काही अपडेट्स आल्यास आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.